नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये मी अक्षता आनंद जोशी तुमचे स्वागत करते। मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील सूचना फलक पान नंबर 39, 40, 50, 53 वर दिलेली जी माहिती आहे सूचना फलकाविषयी त्याचा अभ्यास आपण या भागात करणार आहोत। सूचना फलक, सूचना म्हणजे काय तर नोटीस, इन्फॉर्मेशन, आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम। सूचना फलक तयार करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते बघा। एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे सूचना हे एक माध्यम आहे। दैनंदिन व्यवहारात अनेक ठिकाणी आपल्याला सूचना द्याव्या लागतात। दुसऱ्याने दिलेल्या सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो। अपेक्षित कृती योग्य तऱ्हेने होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे आकलन होण्याचे कौशल्य निर्माण व्हायला हवे। यापूर्वी तुम्ही सूचना फलक या घटकाचा अभ्यास केलेला आहे। या इयत्तेत तुम्ही स्वतः सूचना फलक तयार करायला शिकणार आहात। तर आता सूचना फलकाचे विषय कोणते कोणते असू शकतात? शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना, म्हणजे आता शाळेला सुट्टी द्यायची असेल, म्हणजे कुठल्या दुसऱ्या दिवशी जर सुट्टी असेल तर त्या संदर्भातली सूचना तुम्हाला आदल्या दिवशीच मिळते। म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल गोष्ट की सूचना जर आपल्याला द्यायची असेल तर ती आधी देतात। आणि जेव्हा आपण वृत्तांत लिहितो, वृत्तांत म्हणजे बातमी लेखनात तारीख ही दुसऱ्या दिवसाची असते, म्हणजे ती होऊन गेलेली घटना असते। आणि सूचना म्हणजे होणारी घटना आपण कळवत असतो। सहली संदर्भात सूचना, ती सुद्धा शाळेच्या ह्याच्यात दिली जाते। रहदारी संदर्भात सूचना, ज्या वेळेला तुम्ही रस्त्याने प्रवास करता मग त्यावेळेला इथे वळण आहे, नो पार्किंग वगैरे असे जे साईनबोर्ड्स लावलेले असतात त्यासुद्धा या झाल्या रहदारी संदर्भातल्या सूचना। किंवा जर लांबच्या प्रवासाला तुम्ही जात असाल तर पुढे वळण आहे, किंवा येथे अपघाती स्थळ असल्याने तुम्ही वेग कमी करावा, अशा प्रकारच्या अनेक सूचना आपल्याला वाचायला मिळतात। रस्त्याच्या बाजूने तुम्ही जर साईनबोर्ड्स वाचले असाल, सूचना फलक, तर या रहदारी संदर्भाच्या सूचना तुम्हाला वाचायला मिळतील। नंतर दैनंदिन व्यवहारातील सूचना। आता दैनंदिन व्यवहारात म्हणजे घरातली मोठी माणसं तुम्हाला रोज काही ना काही जे शिकवत असतात त्याच्यात वेगवेगळ्या सूचना देतच असतात। पुढे अजून एक लक्षात घ्या, सूचना तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या तर सूचना ज्या आपण देऊ त्या कमीत कमी शब्दात असाव्या आणि सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात, नेमके व विषयानुसार असावे। सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असावेत, कठीण शब्दात नसावे। आणि सूचनेचे लेखन हे शुद्ध असावे, त्याच्यात चुका नको आहेत, अशुद्ध लेखन नको आहे ते। आता तुमच्या पुस्तकातच पान नंबर 39 वर दिलेल्या सूचना बघा। तर आता ती उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील हा विषय दिलाय। मग या विषयावर तुम्हाला सूचना कशी करायची ती दाखवून दिली। आता ही सूचना बघा 8 नोव्हेंबरला लिहिली आहे। जलपुरवठा विभाग, पाणी पुरवठा बंद। तर पाणी पुरवठा बंद राहील अशी त्यांना नागरिकांना सूचना द्यायची। मग काय लिहिलं आहे? जलपुरवठा विभाग विद्याविहार पुणे तर्फे कळवण्यात येते की विद्याविहार या भागातील जलवाहिन्यांच्या महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 10 नोव्हेंबर रोजी पाणी पुरवठा दिवसभर बंद राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी। म्हणजे आता पाणी पुरवठा बंद कधी करणार आहेत? 10 नोव्हेंबरला। मग ही त्यांनी सूचना कधी लिहिली आहे? 8 नोव्हेंबरला। म्हणजे जेव्हा आपल्याला पुढे घडणाऱ्या घटनेसंबंधी किंवा गोष्टीसंबंधी माहीत असलेल्या गोष्टीसंबंधी किंवा माहितीविषयी सांगायचे असते तेव्हा आपण आधीची तारीख लिहितो सूचनेमध्ये, सूचना फलक तयार करताना। तसंच इथे अजून एक दुसरा पान नंबर 40 वर दिलेला एक सूचना फलक बघा। कणखर गिर्यारोहण संस्थेतर्फे कॅम्पचे आयोजन।
कणखर नावाची जी गिर्यारोहण संस्था आहे त्यांनी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तर मग ती कशी प्रायर नोटीस दिली आहे बघा आधीच. 15 एप्रिल कणखर गिर्यारोहण संस्था अमरावतीतर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत गिर्यारोहणाचा कॅम्प आयोजित केला आहे. संपूर्ण माहिती 14 एप्रिलच्या वृत्तपत्रात आलेली असून अधिक विस्तृत माहिती www.kankhar.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपली नाव नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करावी. आता ही एक प्रकारची सूचना आहे. ही पण कशी थोडक्यात लिहिलेली आहे, कमीत कमी शब्दात समजेल अशी सोप्या भाषेत लिहिलेली आहे. हा एक नमुना झाला. आता पान नंबर 50वर तुम्हाला चित्र दिसतं आहे. तर हे चित्र कोणतं आहे तर घाटातून प्रवास करतानाचं चित्र आहे. मग तिथे लिहिलेलं आहे की जीव धोक्यात घालू नका. काय लिहिलेलं आहे? जीव धोक्यात घालू नका, दरीत डोकावू नका. म्हणजे जर गाडी वाटेत थांबवू नका, भर रस्त्यात गाडी थांबवू नका. इतरांना जाण्यासाठी व्यत्यय होतो म्हणजे अडचण होते. आणि घाटावर उभं राहून जीव धोक्यात घालू नका म्हणजे वाकून बघू नका. मग अजून अशाच 5 प्रकार कोणते करता येतील तुम्हाला? 5 प्रकारच्या सूचना फलक अजून कोणते कोणते लिहिलेले असू शकतात? वाहनांचा वेग मर्यादित ठेवा, उगाचच हॉर्न वाजवू नका, एकमेकांशी शर्यत लावू नका, वळण असल्यास गाडी सावकाश वळवा, मोबाईलवर बोलू नका. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, वाहन चालकाने बोलू नये, मद्यपान करून गाडी चालवू नका. अशा प्रकारच्या सूचना तुम्ही याच्यात लिहू शकता. पुढचं अजून एक चित्र आहे पान नंबर 53वर. ते बागेचं चित्र आहे. कोणतं चित्र आहे? बागेतलं चित्र आहे. आणि कचरा वगैरे पडलेला दिसतोय. त्यानंतर कचरा साफ करणारेही दिसत आहेत. तिथे नळाखाली हात धुताना दिसत. मग इथे अजून कोणते आपण 5 प्रकारच्या अजून सूचना तयार करू शकतो तर बागेत कचरा टाकू नका, पाणी जपून वापरा, मुलांना खेळू द्या, खेळाचा आनंद घेऊ द्या, आपली बाग शहराची शान, प्रत्येकाने तिचा राखा मान, नंतर आपली बाग न्यारी आहे, सर्वांना प्यारी आहे. अशा प्रकारचे यमक जुळणारे किंवा साधारणतः साधर्म्य असणारे शब्द तुम्ही जोडून सूचना फलक तयार करू शकता. या ठिकाणी आपला सूचना फलक हा प्रकार शिकवून झालेला आहे. थँक्यू.